नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना रायपूरमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यावेळी उपस्थित होते। सुकमा जिल्ह्यातल्या चिंतागुंफामध्ये झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते, तर 7 जण गंभीर जखमी। हे सर्व जवान सीआरपीएफच्या 74 बटालियनचे होते। PLG-1चा कमांडर हिडमा याच्या पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मीनं हल्ला केल्याची माहिती आहे। इतना ही मैं कहना चाहूंगा कि हमारे सीआरपीएफ के बहादुर जवानों का यह बलिदान किसी भी सूरत में हम लोग व्यर्थ नहीं जाने देंगे। जो हमारे आदिवासी क्षेत्र हैं अथवा गरीबों के क्षेत्र हैं, उनका विकास हो। यह आदिवासियों के और गरीबों के सबसे बड़े दुश्मन यदि इस देश में यदि कोई है तो यह हमारे वामपंथी उग्रवादी है। दिल्ली महानगरपालिकेच्या 270 जागांसाठी आज मतमोजणी होतीये। 24 एप्रिलला दिल्ली महापालिकेच्या 270 जागांसाठी मतदान झालं। दरम्यान सत्तेत असलेल्या भाजपला एबीपी आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 200 पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला। तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली। त्यामुळे आज दिल्लीत पुन्हा कमळ फुलणार की आम आदमी पक्षाला सत्ता मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। दिल्लीतल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे। छोटा राजन विरोधात प्रलंबित असलेल्या 70 खटल्यापैकी हा पहिला निकाल म्हणावा लागेल। छोटा राजननं बंगळुरू पासपोर्ट कार्यालयातून बनावट पासपोर्ट तयार केल्याचं कोर्टानं मान्य केलं। या प्रकरणी बंगळुरूच्या पासपोर्ट कार्यालयातील 3 अधिकाऱ्यांनाही दोषी धरण्यात आलं आहे। दिल्ली विद्यापीठासह किमान 10 शैक्षणिक संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा टाकून ही संकेतस्थळं हॅक करण्याचा प्रकार घडलाय। यामध्ये अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, IIT दिल्ली आणि IIT BHU या प्रमुख शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे। हॅक करणारा गट पाकिस्तान हॅकर्स या नावाने समोर आला असून त्यांनी आपण कोणताही फेरफार अथवा चोरी केलेली नसून केवळ भारतीयांना समज दिली असल्याचं या संदेशात म्हटलं आहे। सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हांविरोधात सीबीआयनंच गुन्हा दाखल केला आहे। UPA सरकारला अडचणीत आणणाऱ्या कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान रणजित सिन्हांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप लावण्यात आलाय। रणजित सिन्हांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा होऊ शकते। कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं रणजित सिन्हांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सीबीआयनं ही कारवाई केली। आपल्याला बऱ्याचदा घाई गडबडीत असताना बँकेकडून लोनची विचारणा करण्याचे किंवा एखाद्या टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफरचे फोन कॉल येतात। मात्र असाच फोन कॉल करणं एका फायनान्स कंपनीला चांगलंच महागात पडलंय। बडोद्यातील एक व्यक्ती चुलत भावाच्या अंत्यसंस्काराची तयारी करत असताना iCube एका पर्सनल लोनसाठी त्यांना फोन आला। याबाबत संबंधित व्यक्तीनं तक्रार दिल्यानंतर बडोद्यातील एका स्थानिक न्यायालयानं संबंधित कंपनीला 10,000चा दंड ठोठावला। त्यामुळे तुम्हालाही यापुढे एखादी कंपनी वारंवार फोन कॉल करून त्रास देत असेल तर त्याविरोधात तुम्ही देखील तक्रार करू शकता। मोफत डेटा आणि कॉलिंगची ऑफर देणाऱ्या जिओ कंपनीला 22 कोटी रुपयांचा तोटा झाला। गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात तोट्यात वाढ झाली आहे। जिओनं 31 मार्च नंतर पेड सेवा देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र पुन्हा 15 दिवसांसाठी मोफत सेवा वाढवली। 5 सप्टेंबरला जिओ ऑफर लॉन्च केल्यानंतर कंपनीनं 10 कोटींपेक्षा अधिक ग्राहक मिळवले। यापैकी 7.2 कोटींपेक्षाही अधिक ग्राहकांनी 99 रुपये देऊन प्राईम मेंबरशिप घेतली। दरम्यान जिओ आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा आणि नेटवर्क देण्यास बांधील आहे असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे। टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याच्या वृत्तानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला। मात्र झहीर आणि सागरिकाला शुभेच्छा देताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा गोंधळ उडाला। साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना अनिल कुंबळे यांनी सागरिका घाटगेला टॅग करण्याऐवजी पत्रकार सागरिका घोष यांना टॅग केलं। मात्र चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्विट डिलीट केलं आणि दुसरं ट्विट करून अभिनेत्री सागरिका घाटगेला टॅग केलं।
इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड जाहीर करण्याची ICCनं दिलेली अंतिम मुदत मंगळवारी उलटून गेली. तरीही BCCI टीम इंडियाची घोषणा त्यांनी केली नाहीये. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघांचा समावेश असून भारताचा अपवाद वगळता अन्य देशांनी आपापली संघ निवड जाहीर केली आहे. BCCI आणि ICC यांच्यामध्ये महसुलाच्या वाटेवरून सुरू असलेल्या वादामुळे टीम इंडियाची घोषणा लांबवण्यात आली आहे.